102.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचे हे यवतमाळ केंद्र आहे. श्रोते हो, यावेळी सायंकाळचे 7:30 वाजत आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम किसान वाणी. किसान वाणी. किसान वाणी बहर कृषी तंत्रज्ञानाचा. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. हिरव्या स्वप्नांची साधवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसान वाणी. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. किसान वाणी या समस्त कास्तकार बंधू आणि भगिनींसाठीच्या कार्यक्रमात आपण आज सर्व शेतकरी बंधू भगिनींचं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत आणि सोबतच भावना कांबळेचा सस्नेह नमस्कार. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना मिळेल पेन्शनचा आधार, शेतकरी नाराही निराधार, सुखाशी नात जोडले जाई, म्हातारपण खुशाल होई, सुरक्षित होई अन्नदाता, सुरक्षित होई अन्नदाता. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेनं लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य होईल सुरक्षित. आणि 60 वर्ष वयापासून 3,000 रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित. 55 रुपये ते 200 रुपयापर्यंत मासिक हप्ता देऊन प्रवेश करू शकतात 18 ते 40 वर्ष वयाचे शेतकरी. या अंशदायी योजनेत सरकार देईल बरोबरीचे योगदान. सर्व शेतकरी बंधू भगिनींनी या योजनेच्या लाभाकरिता जनसेवा केंद्रात जावे आणि आपले निशुल्क नोंदणीकरण करावे. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना, अन्नदात्याच्या परिश्रमाचा आधार, पेन्शन त्याचं भविष्य सुरक्षित साकार. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे जनहितार्थ जारी. मंडळी, कार्यक्रमाला लगेचच सुरुवात करूयात आणि ऐकूयात माती परीक्षण याविषयी सहाय्यक प्राध्यापक रुपेश राऊत, कृषी संशोधन केंद्र यवतमाळ यांच्याशी भावना कांबळे यांनी केलेली बातचीत. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण उन्हाळ्यात करावयाच्या कामांमध्ये महत्त्वपूर्ण मुद्दा असलेला भाग म्हणजेच माती परीक्षण या विषयावर सहाय्यक प्राध्यापक रुपेश राऊत, कृषी संशोधन केंद्र यवतमाळ यांच्याशी बातचीत करणार आहोत. आणि मंडळी, आपण त्यांच्याचकडनं जाणून घेऊयात की उन्हाळ्यात प्रामुख्यानं कोणकोणती कामे आपल्याला करावयाची असतात आणि त्यामध्ये माती परीक्षण हा मुद्दा म्हणजेच ही बाब कशी महत्त्वाची आहे याविषयी. तर सुरुवातीला राऊत सर, कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार सर, मला सांगा की उन्हाळ्यात प्रामुख्यानं कोणकोणती कामं आपल्याला करणं फार महत्त्वाचं असतं, काय सांगाल? शेतकरी बंधूंनो नमस्कार. आता आपला खरीप आणि रबी सीझन आटोपलेला आहे आणि पुढच्या खरीपाची तयारी करणं आता आपल्याला गरजेचं झालं आहे. काही शेतकऱ्यांनी त्याची तयारीसुद्धा चालू केलेली आहे. तर अशामध्ये आपण पाहतो की आपल्या शेतामध्ये पराठी असल्यास पराठी पंजी करून त्या पराठ्यात गोळा करून घेणे आणि त्याचा ढीग लावणे. शक्य असल्यास जर आपल्या भागामध्ये कॉटन श्रेडर उपलब्ध असेल तर कॉटन श्रेडरच्या सहाय्याने त्याचा जर आपण वापर केला आणि त्या कॉटनच्या दसकटाला आपण चॉप करून शेतामध्येच जर श्रेड केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला ते ॲड होऊन भविष्यामध्ये ऑर्गॅनिक कार्बन किंवा वाढण्यासाठी सुद्धा मदत होईल आणि जमिनीचा पोतसुद्धा सुधारण्यास मदत होईल. आणि समजा आपण आता नवीन पद्धतीमध्ये बायोचारसुद्धा तयार केला जाऊ शकतो कॉटनच्या याच्यापासून. तर अशा प्रकारे आपण आता जमिनीची वाही करून, नांगरणी करून आणि पंजी आणि हे करून आपण जमीन भुसभुशीत आणि तयार करून घ्यावी. आणि आता जर नांगरून ठेवली तर उन्हाळ्याच्या 1-2 महिन्यामध्ये त्याला ऊन लागल्यामुळे त्याच्यामध्ये असणाऱ्या किडी आणि रोगांच्या ज्या बुरशी असतात त्यांचासुद्धा नायनाट होतो आणि भविष्यात आपल्याला होणाऱ्या रोगकिडीचा प्रादुर्भाव कमी होतो. तसंच धुराची साफसफाई, बांधबंदिस्ती इत्यादी कामेसुद्धा करून घ्यावी आणि आपली सुरुवात ही पुढच्या तयारीत लागावी. त्याच्यानंतर आपल्याला कोणते क्षेत्र कोणत्या पिकाखाली घ्यायचे आहे त्यानुसार आपले बियाण्याचे नियोजन किंवा बियाण्याची उपलब्धता त्याचीसुद्धा माहिती घेऊन आपण योग्य प्रकारचे बियाणे आणि चांगल्या प्रतीचे आणि महत्त्वाचं म्हणजे
चांगल्या कृषी केंद्रातून खरेदी करायच्यास पावती घेऊनच खरेदी करावे, म्हणजे जेणेकरून आपल्याला बियाण्याची चांगल्या प्रतीचे बियाणे उपलब्ध होईल आणि याचे नियोजन आतापासूनच करणं गरजेचं आहे. जर आपल्याकडे शेणखत उपलब्ध असेल तर शेणखत जमिनीमध्ये फेकून देऊन ते त्या जमिनीत मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यामुळे काय होईल की ते त्या जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे पंजीसोबत किंवा रोटावेटरसोबत जमिनीमध्ये मिक्स होऊन जाईल. आणि आता ते शेणखत टाकायच्या आधी आपल्याला महत्त्वाची बाब म्हणजे पुष्कळसे शेतकरी जमिनीची माती परीक्षण करतात किंवा पुष्कळसे करत पण नाही. तर आता कृषी विभागामार्फत माती परीक्षण करून मिळते किंवा कृषी विज्ञान केंद्रामध्ये सुद्धा माती परीक्षण केल्या जाते. तर ह्या गोष्टी करायच्या आधी म्हणजे शेणखत वगैरे टाकायच्या आधी जर आपण आपल्या शेताचा मातीचा नमुना घ्यायचा असेल तर आपल्या शेतामध्ये झिगझॅग पद्धतीने किंवा म्हणजे जसं 5 एकरामध्ये 4-5 ठिकाणचे आपण काय करायचे, वेगवेगळ्या ठिकाणचे मातीचे नमुने घ्यायचे. आता हे नमुने घेताना आपल्याला काही गोष्टी पाळायच्या आहेत की त्याच्यामध्ये ज्या ठिकाणी झाडाची सावली आहे किंवा झाडाची सावली नियमित राहते किंवा झाडाचा पालापाचोळा पडतो अशा ठिकाणचा मातीचा नमुना आपल्याला घ्यायचा नाही आहे. सर, आपण बोलत होतो की मातीचा नमुना माती परीक्षणासाठी कसा घ्यावा, तर काय सांगाल याविषयी? तर यामध्ये आपल्याला शेतकऱ्यांनी किंवा आपण एक लक्षात घ्यायचं आहे की मातीचा नमुना घेताना ते आपलं जे नमुना घेणार आहे तो प्रातिनिधिक स्वरूपाचा असला पाहिजे. म्हणजे ज्याच्यामध्ये आपलं जर समजा 5 एकराचा परिसर आहे किंवा 5 एकराचं क्षेत्र आहे तर तो 5 एकराचा एक प्रातिनिधिक नमुना असला पाहिजे. त्यामुळे नमुना घेताना 5 ते 6 ठिकाणचा आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणचा नमुना घ्यायचा आहे. आणि नमुना घेताना काळजी घ्यायची आहे की आपण जिथे पाणी साचते किंवा जे उताराची जागा आहे, पानबसन जागा आहे अशा ठिकाणचा नमुना आपण घ्यायचा नाही आहे. तसंच जिथे नेहमी झाडाची सावली राहते अशा ठिकाणचा सुद्धा नमुना आपण घ्यायचा नाही आहे. किंवा आपला शेणखताचा ढीग आहे अशा जागेवरचा सुद्धा नमुना आपण घ्यायचा नाही आहे. तर माती परीक्षण घेताना काळजी याबद्दल आपण बोलत आहे. तर याच्यामध्ये आपण पाहिलं की नमुना घेताना आपण काय काय काळजी घेतली पाहिजे. त्याच्यानंतर ज्या ठिकाणी आपण शेणखताचा ढीग असेल किंवा ज्या ठिकाणी आपण गाई म्हशी बांधतो, बैल बांधतो अशा ठिकाणचा सुद्धा शेतातला नमुना आपण घेऊ नये. त्यानंतर बाकी ठिकाणी असे जसं 5 एकर क्षेत्र असल्यास 5-6 ठिकाणचे आपण प्रातिनिधिक वेगवेगळ्या ठिकाणचे झिगझॅग पद्धतीने किंवा रँडम पद्धतीने सॅम्पल घ्यायचे. ज्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं की जमिनीला 30 सेंटीमीटरपर्यंत व्ही आकाराचा खड्डा खोदायचा आहे. व्ही आकाराचा खड्डा खोदायचा 30 सेंटीमीटरपर्यंत. आणि त्याच्यानंतर त्या माती काढल्यानंतर जी बाजूची माती असते किंवा जो आपल्याला जमीन व्ही आकारामध्ये जे क्षेत्र दिसेल त्याचा 1 इंचापर्यंत वरची माती जी आहे ती त्या गड्ड्याची बुडापर्यंत सुरुवातीपासून तर बुडापर्यंतची खरडून घ्यायची आणि ती 1 इंच माती जमा करून घ्यायची. अशा प्रकारे 5 ते 6 ठिकाणची माती आपण जमा करायची आहे. जी माती आपण जमा केल्यानंतर सावलीमध्येच वाळवून घ्यायची. वाळवल्यानंतर त्याला गोल आकारात पसरवून त्याच्यामधील त्याला आडव्या उभ्या रेषा मारून 4 भाग त्याचे तयार करायचे. 4 भागापैकी त्याच्यामध्ये एकामेकासमोरील 2 भाग आपण बाहेर काढून घ्यायचे आणि उरलेले 2 भाग पुन्हा मिक्स करून पुन्हा अशा प्रकारे आपण जे मातीचं जे सॅम्पल आहे ते अर्धा ते 1 किलो राहील एवढी माती आपण त्या क्षेत्रामधून काढायची आणि गोळा करायची आणि ती वाळलेली माती घ्यायची. याच्यामध्ये काळजी घ्यायची आहे की माती घेताना त्याच्यामध्ये पाला पाचोळा काडी कचरा ह्याचा अंतर्भाव झालेला नाही पाहिजे किंवा ते आलेलं नाही पाहिजे आणि चांगल्या प्रकारची माती घ्यायची आहे. आणि अशी माती आपण घेताना जेव्हा आपण 1 इंच आपण म्हणतो आहे की 1 इंच मातीचा थर खरडून काढायचा तर तो काढताना लाकडी कामचीचा वापर करायचा आहे आणि त्या लाकडी कामचीच्या साहाय्यानेच ती माती आपण काढायची आहे. आणि अशी माती वाळवून नंतर आपल्याला सांगितल्याप्रमाणे अर्धा ते 1 किलो सॅम्पल त्याचं तयार करून त्या नमुना जो आहे आपण वाळवला आहे सावलीत त्याला स्वच्छ धुतलेल्या कापडी पिशवीत किंवा प्लास्टिकच्या पिशवीत भरून आपली जी माहिती आहे ती माहिती त्याच्यावर संपूर्ण लिहायची. जसं नाव, गाव, शेताचा सर्वे नंबर अशी माहिती, आपला फोन नंबर, सर्व इत्थंभूत माहिती लिहून सदर नमुना कृषी विभागाच्या माती परीक्षण प्रयोगशाळेमध्ये
किंवा कृषी संशोधन केंद्र यवतमाळ, कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ यांच्याकडे जर आपण आणून दिला तर तो नमुना तपासून आपल्याला आपल्या मातीची असणारी अन्नद्रव्याची पूर्णपणे इत्थंभूत माहिती, त्याचे उपलब्धतेनुसार प्रमाण हे सगळं माहीत होते, जेणेकरून भविष्यामध्ये आपण त्याच्यामध्ये जमिनीचा सामू किती आहे, आम्लधर्मी आहे का विम्लधर्मी आहे, ह्या सगळ्या गोष्टी माहीत झाल्यामुळे भविष्यामध्ये आपल्याला शेतीचं नियोजन करताना किंवा पिकाला देणाऱ्या खताचं नियोजन करताना मदत होते. जर आपल्या जमिनीमध्ये नत्राचं प्रमाण कमी असेल किंवा सेंद्रिय कर्बाचं प्रमाण कमी असेल तर सेंद्रिय कर्ब आपण कसा वाढवावा याबद्दलसुद्धा आपल्याला त्याच्यातून माहिती भेटते आणि त्या दृष्टीने आपण मग भविष्यात व्यवस्थापन करून जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी नत्राची मात्रा व्यवस्थित किंवा योग्य प्रमाणात देण्यासाठी आपण त्या मातीच्या नमुन्यानुसार किंवा त्या परीक्षणानुसार आपण पिकाचं नियोजन करू शकतो. तर अशा प्रकारे आपण माती परीक्षण करून नमुना घेऊन याच्या हंगामाला सुरुवात करावी अशी मला अपेक्षा आहे आणि यासोबतच अशा प्रकारे जर आपण माती परीक्षण केलं तर ते भविष्यातसुद्धा आपल्याला फायद्याचं होऊ शकते अशी अपेक्षा बाळगतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. तर सर, आज आपण इथे आलात आणि उन्हाळ्यात करावयाची शेतीची कामे यामध्ये माती परीक्षण किती महत्त्वाचं आहे आणि माती परीक्षण केल्याने आपल्या पिकाला आणि लागवडीसाठी काय काय उपयोग होऊ शकतो या गोष्टीचा, माती परीक्षणाचा, याविषयी अगदी इत्थंभूत माहिती सांगितली. त्याबद्दल मी आकाशवाणीच्या वतीने आणि ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने आपले आभार मानते आणि आपला निरोप घेते. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद मॅडम. मंडळी, आताच आपण माती परीक्षण याविषयी सहाय्यक प्राध्यापक रुपेश राऊत, कृषी संशोधन केंद्र यवतमाळ यांच्याशी भावना कांबळे यांनी केलेली बातचीत ऐकलीत. हर जोखिम से निकल कर फसल आए, सुरक्षित हो जाए, फसल बीमा से हर किसान अब आत्मनिर्भर हो जाए. संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है. अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए कोई डर नहीं, अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं, क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा. बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा. योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान. अब आपकी है बारी. नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण. फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण. प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच. कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय, भारत सरकार. शेतकरी बंधू भगिनींनो, नमस्कार. मंडळी, मध्य प्रदेशात 2026 मध्ये अनेक महत्त्वाचे किसान मेळे आयोजित केले जात आहेत. या मेळ्यांमध्ये आधुनिक शेती तंत्रज्ञान, ड्रोन, ट्रॅक्टर आणि सुधारित बियाण्यांचे प्रदर्शन होणार आहे. या प्रमुख मेळ्यांची माहिती याप्रमाणे. 2026 मधील प्रमुख किसान मेळे मध्य प्रदेश येथील याप्रमाणे. राष्ट्रीय किसान मेळा रायसेन 11 ते 13 एप्रिल 2026. हा मेळा रायसेन येथे होणार असून मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव आणि केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या उपस्थितीत आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि सुधारित बियाण्यांची माहिती दिली जाईल. राष्ट्रीय कृषी उदय 2026 बुधनी CFMTTI कॅम्पस बुधनी येथे आयोजित या मेळ्यात अत्याधुनिक शेती यंत्रसामग्री आणि तंत्रज्ञानाचे प्रदर्शन होईल. उद्घाटन केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान करतील. मध्य भारत ॲग्री एक्स्पो 2026 रतलाम येथे होणाऱ्या या मेळ्यात ड्रोन, ट्रॅक्टर आणि 100 पेक्षा जास्त कंपन्यांची प्रदर्शने असतील. प्रवेश विनामूल्य आहे. कृषी मेळा इंदोर. कृषी महाविद्यालय मैदान इंदोर येथे आयोजित या कार्यक्रमात शेती, बागायती आणि दुग्ध व्यवसायासंबंधित माहिती दिली जाईल. या मेळ्यांचे मुख्य आकर्षण याप्रमाणे. आधुनिक शेती उपकरणे आणि ड्रोन तंत्रज्ञानाचे प्रदर्शन, कृषी तज्ज्ञांसोबत चर्चासत्रे आणि मार्गदर्शन, सेंद्रिय शेती आणि सुधारित बियाण्यांबाबत माहिती, सरकारी योजनांची माहिती, उदाहरणार्थ आत्मनिर्भर दलहन मिशन. तर मंडळी, हे मेळे शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असून नवीन तंत्रज्ञान, योजना आणि बाजारातील बदल समजून घेण्यासाठी
चांगली संधी देतात. नमस्कार मंडळी, कार्यक्रमात यानंतर ऐकूयात एक महत्त्वाचं निवेदन. शेतकरी बंधूंनो, हॅलो कास्तकार हा फोन इन कार्यक्रम शनिवार आणि रविवार दिनांक 11 आणि 12 एप्रिल 2026 रोजी किसान वाणी या कार्यक्रमाअंतर्गत प्रसारित होईल. या कार्यक्रमात आपणही सहभागी होऊ शकता. आपण आपले शेतीविषयक प्रश्न व समस्या विचारा, त्याला तज्ज्ञ, शास्त्रज्ञ आणि अधिकारी उत्तर देतील आणि त्याचं प्रसारणही केलं जाईल. तेव्हा आपले शेतीविषयक प्रश्न व समस्या विचारा गुरुवार दिनांक 9 एप्रिल 2026 रोजी दुपारी 3 ते 4 या कालावधीत. तुम्हाला फोन करायचा आहे 07232 2454 64 या फोन क्रमांकावर आणि म्हणायचं आहे हॅलो कास्तकार. निवेदन संपलं. शेतकरी बंधू भगिनींनो, नमस्कार मंडळी. कृषीवाणी या दैनंदिन सदरात आज आपण माहिती जाणून घेऊयात लिंबू वर्गीय फळबागेचे नियोजन याविषयी. शेतकरी बंधू भगिनींनो, प्रखर उन्हामुळे लागवड केलेल्या कलमांची किंवा रोपांची कोवळी शेंडे सुकणे, पाने गळणे असे परिणाम उन्हाळ्यात दिसून येतात. त्यासाठी कलमा किंवा रोपे यांच्या किमान 2 ते 3 फूट या परिघामध्ये सेंद्रिय पदार्थ जसे की गवत, पालापाचोळा, कुटार, गव्हांडा, तणस यांचा 10 सेंटीमीटरचा थर देऊन आच्छादन करावे. कलमा किंवा रोपे यांच्या 2 फूट अंतराच्या परिघामध्ये गोलाकार पद्धतीने बोरू बी पेरावे. बोरूची वाढ झपाट्याने होत असल्याने सभोवताली सावली राहते. परिणामी तीव्र उन्हापासून आणि उष्ण वाऱ्यापासून संरक्षण मिळते. किंवा रोपाच्या तीनही बाजूने त्रिकोणात बांबू किंवा कमच्या रोवून हिरव्या शेडनेटचा मांडव करावा. किंवा बांबू किंवा कमच्याच्या दक्षिण आणि पश्चिम बाजूंनी उन्हापासून संरक्षण करण्यासाठी तुरट्याचा कूड लावावा. नवीन कलमा असणाऱ्या झाडांच्या बुडाशी छोटा पाण्याचा माठ ठेवून झाडांना पाणी देण्याची एक पद्धत आहे. यामध्ये झाडाच्या भोवती एक मडके जमिनीत अर्धा भाग पुरून ठेवून त्यामध्ये पाणी टाकून ठेवल्यास 1 आठवडाभर पाणी पुरेसे होते. यामध्ये मडक्याच्या बुडाशी एक अतिशय छोटे छिद्र पाडावे आणि त्या छिद्रात कापडाचा बोळा बसवावा, जेणेकरून मडक्यातील पाणी कापडाद्वारे जमिनीत झिरपून मुळांना संथ गतीने मिळत राहते आणि बाष्पीभवन पण अधिक होत नाही. उन्हामुळे बाष्पीभवन आणि पर्णोत्सर्जनाचा वेग अधिक असतो. त्यामुळे कलमा किंवा रोपांचे पाने लवकर कोमेजतात. अशा वेळी पोटॅशियम नायट्रेट 1 किलो 100 लिटर पाण्यात मिसळून 20 ते 25 दिवसाच्या अंतराने फवारणी करावी. त्यामुळे पानातील पर्णोत्सर्जनाचा वेग कमी होऊन पानातील अन्नांश तयार होणे ही क्रिया मंदावत नाही. पानाची कमतरता असणाऱ्या फळबागांमध्ये तसेच पाण्याच्या बचतीसाठी उन्हाळी हंगामात सेंद्रिय पदार्थ जसे की गवत, पालापाचोळा, कुटार, गव्हांडा, तणस यांचा 10 सेंटीमीटरचा थर देऊन आच्छादन करावे. किंवा काळ्या रंगाच्या पॉलिथिन पेपरचे आच्छादन केल्यास झाडाजवळ ओलावा टिकून राहण्यास मदत होते. जमिनीत उपयुक्त जीवाणूंची वाढ होण्यास मदत होते. सेंद्रिय पदार्थाचे आच्छादन असेल तर कालांतराने कुजून त्यापासून उत्कृष्ट सेंद्रिय खत मिळते. जमिनीत योग्य तापमान राखण्यास मदत होते आणि जमिनीची धूप कमी होते. आच्छादनामुळे उन्हाळ्यात 2 पाण्याच्या पाळ्यातील अंतर वाढविता येते. तर शेतकरी बंधू भगिनींनो, अशा प्रकारे आताच आपण उन्हाळ्यातील लिंबूवर्गीय फळबागेचे नियोजन याविषयी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त माहिती ऐकलीत. या शेतकरी बंधूंनो, या शेतकरी भगिनींनो, नवीन तंत्रज्ञान शिकूया, वाढवू शेतीचं उत्पन्न. रायसेनमध्ये सजेल ज्ञानाची सभा. उन्नत कृषी महोत्सव सुवर्णसंधी आहे बघा. 11 ते 13 एप्रिल दशहरा मैदान रायसेन इथं 300पेक्षा जास्त स्टॉल. माहिती प्रत्येक परिवेशात. 24 प्रशिक्षण सत्र. नवीन पद्धती शिका, शेती होईल सोपी, मिळतील परिणाम चांगले बघा. बीज असो वा मशीन किंवा बाजाराची गोष्ट, प्रत्येक समस्येवर समाधान मिळेल येथे एकाच वेळी. या मिळून वाढवूया शेतीची ओळख. उन्नत कृषी महोत्सव
शेतकऱ्यांचा गौरव. आणि मंडळी, कार्यक्रमात शेवटी ऐकूयात हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. गेल्या 24 तासातील पर्जन्यमान: विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडे होते. गोव्यासह संपूर्ण राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते. गेल्या 24 तासात राज्यातील प्रमुख शहरांमध्ये नोंदवले गेलेले किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये याप्रमाणे: अमरावती येथे 37.2, चंद्रपूर येथे 36.6, नागपूर येथे 4.4 आणि यवतमाळ या ठिकाणी 36 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान सोलापूर येथे 37.9 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. पुढील हवामानाचा अंदाज याप्रमाणे: कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर शेतकरी बंधू भगिनींनो, हा होता हवामानाचा अंदाज आणि हा अंदाज आपणास प्राप्त झाला होता भारतीय हवामानशास्त्र विभाग पुणे यांच्याकडनं. आणि मंडळी, आता वेळ झाली आहे कार्यक्रमाची सांगता करण्याची. भेट तर आहेच पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत भावना कांबळेला अनुमती द्या. नमस्कार. माहितीचा वावर किसान वाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी.